मुंबईच्या भायखळा विधानसभेत यामिनी जाधव यांच्या शिवसेना पक्षाकडून लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। बुरखा वाटपाचा कार्यक्रम यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनर खाली घेतल्याचं बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिवसेनेचा लोगो दिसतोय, यामिनीताई जाधव दिसतात, त्यासोबतच यशवंत जाधव आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या बॅनरमध्ये दिसतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। या बॅनरला आणि कार्यक्रमाला पाहून विरोधी पक्षाने शिवसेनेवर संधी साधू राजकारण करत असल्याचा आरोप केलाय। या बॅनरमध्ये लिहिलंय की भायखळा विधानसभेमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि मुस्लिम महिला भगिनींचा आम्ही आदर करतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी। लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्ष दलित आणि मुस्लिम वोट बँक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय। अशात लोकसभेत सगळ्यात मोठा फटका भाजप आणि महायुतीला बसलाय। यामिनी जाधव यांचा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी 50,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि त्यांना भायखळा विधानसभेतून मुस्लिम मतदान सगळ्यात जास्त झालंय। अशात यामिनी जाधव या जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत होता आणि या विधानसभेतील त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा 50,000हून जास्त मताधिक्याने त्यांनी काँग्रेसच्या मधू चव्हाण यांचा पराभव केला होता। त्यांना 25,000 मतं मिळाली होती। मात्र आता समीकरण पूर्णपणे बदललं आहे आणि यामुळेच यामिनी जाधव आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत का, मुस्लिम समुदायाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। एकीकडे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होईल की नाही हा निवडणुकीनंतरच आपल्याला कळेल। मात्र त्यापूर्वी ज्या पद्धतीनं बॅनरबाजी करण्यात येत आहे त्यानुसार आता पुन्हा एकदा पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत आणि विरोधक टीका करत आहेत की शिवसेनेकडून सोयीचं राजकारण केलं जात आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।